नमस्कार. तर 2014 साली मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांचा कामाचा आवाका आणि आढावा बघितला तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात असे विचार येऊ लागले, असा नेता आपल्या देशाचा जर कायमस्वरूपी होईल तर किती चांगलं होईल. कारण 2014 पूर्वीची परिस्थिती ही आमच्या डोळ्यासमोर होती. जे जे काय घडत होते मनाला पटणारं घडत नव्हतं. पण मोदी साहेबांचं काम बघितल्यानंतर एक विचार मनात यायला लागले की देशाची सेवा करण्याची संधी जर मिळाली आणि मोदी साहेबांच्या पायाला हात लावण्याचा कधी जर योग आला तर तो जरूर मी करेन. आणि हे मी त्यावेळी बोलून दाखवलं होतं 2016 साली. आणि एक प्रसंग सांगतो थोडक्यात. मी मुंबईला होतो आणि माझे एकदम जवळचे मित्र प्रसन्न कुबल हे माझ्यासोबत मुंबईला आले आणि ते म्हणाले, नगराध्यक्षाचं आरक्षण आज मंत्रालयात पडणार आहे, त्यासाठी आपण आलेलो आहे. मी म्हटलं, तुझा विषय आहे, माझा काय राजकारणाशी संबंध नाही, तुझा मंत्रालयात. तो गेला, संध्याकाळी परत आला आणि तोंड थोडंसं हिरमुसलं होतं त्याचं, कारण ओबीसी आरक्षण पडलं होतं नगराध्यक्षाचं. ओपन आरक्षणसाठी तो आलेला, परंतु ते ओबीसी पडलं. तेव्हाच तिथे मला त्याने सांगितलं की आता ओबीसीचा नगराध्यक्षाचा उमेदवार तूच. मी तेव्हा एकदम चेष्टेने विषय नेला, कारण माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता. पण ते पप्पूने खरं करून दाखवलं. नंतर चव्हाण साहेबांना तो भेटला. माझे दुसरे स्नेही आमचे खानोलकर ॲडव्होकेट सूर्यकांत खानोलकर त्यांनी मला फोन केला की तुम्हीच नगराध्यक्षाचे उमेदवार आहात. मी तेव्हा पण एकदम चेष्टेने नेला विषय, कारण माझा काय राजकारणाशी संबंधच नव्हता. पण त्यांनी ते खरं करून दाखवलं. चव्हाण साहेबांनी मला जबरदस्तीच केली आणि मला उमेदवारीचं तिकीट दिलं नगराध्यक्षपदाचं. आणि त्यानंतरचा कालावधी आपल्याला सर्वांना माहितीच आहे. 2016 साली बहुमताने कसली ओळख नसताना वेंगुर्ल्यातले मित्रपरिवार ओळखीचा होता. अखंड वेंगुर्ल्यातले जे 12-15 हजार नागरिक आहेत ते काय मला तसे ओळखत नव्हते. असं असताना वेंगुर्ल्यातल्या नागरिकांनी मला 2016 साली नगराध्यक्ष बनवलं. तिथेच मनात विचार आले की वेंगुर्ल्यासाठी काहीतरी करायची संधी आपल्याला मिळाली आहे. जे मोदी साहेब काम करतायत त्यांचा थोडासा कण जरी माझ्यात असला तरी मी वेंगुर्ल्याचा विकास करू शकेन. इथे मला आवर्जून आमच्या प्रसन्न कुबलची आठवण येते. तो आमचा मित्र आज आपल्यात नाही आहे. तो जर आज असता तर इथे ह्याच सीटवर बसला असता. त्यानंतर 2016 ते 2021 साली 5 वर्षाचा कालावधी आम्ही पूर्ण केला. मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष झालो आणि अनेक विकास कामं केली. ती आता मला वाटतं सर्व आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असतील. आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आपल्याला सांगायची काही गरजच नाही, आपण ते सर्व अनुभवता आहात. त्यामुळे यापुढे परत भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि परत मला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची जबाबदारी दिली. ती मी पार पडेल असं मला वाटतं. आपण सर्वांची साथ मिळेल. याचं कारण असं आहे की मागच्या 5-6 वर्षामध्ये जी विकास कामं झालेली आहेत, जी नागरिकांची छोटी छोटी कामं आम्ही केलेली आहेत, शहर सौंदर्यीकरण केलेलं आहे, स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला हे बनवलेलं आहे. डम्पिंग ग्राउंडचं नाव स्वच्छ भारत पर्यटन स्थळ ठेवलेलं आहे. इथे अनेक पर्यटक ते बघायला येतात. अशी विकास कामांची यादी काही मी वाचत नाही, परंतु आपल्याला सर्वांना माहीतच आहे की अशी विकास कामं केल्यामुळे त्यापेक्षाही म्हणजे पूर्वी वेंगुर्ला चांगलंच होतं, त्यात आमच्या 2016 ते 21 मध्ये अधिक चांगलं झालं. आता आपल्याला 2025 ते 2030 पर्यंत अत्यंत चांगलं करायचं आहे. यासाठीच तुम्ही सर्वांनी मला नगराध्यक्ष आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी आपल्याला विनंती आणि आपल्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहोत. आपण सर्वजण मला नक्कीच साथ द्याल याची खात्री आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. माननीय नगराध्यक्षांची मनोगत आपण ऐकलं.
यानंतर त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांबद्दल आणि पुढे होऊ घातलेल्या विकास कामांबद्दल जे संकल्प पत्र आपण तयार केलेलं आहे, हे संकल्प पत्रांचं अनावरण या सर्व मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. माननीय पालकमंत्री, माननीय प्रदेशाध्यक्ष यांना विनंती करतो की या संकल्प पत्राचं अनावरण करावं. जोरदार टाळ्या. या संकल्प पत्रामध्ये आपण दोन भाग केलेले आहेत. एक म्हणजे झालेल्या कामांबद्दल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं आणि पुढच्या 5 वर्षातल्या होऊ घातलेल्या कामांची आढावा आपल्या समोर पोहोचावा अशी मी विनंती सर्वांना करतो. आणि या संकल्प पत्राचं अनावरण सर्वांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करेन माननीय प्रदेश उपाध्यक्ष